आमच्या कुरणगाड गावचे 10 अकाउंट आहेत, 10 बँक अकाउंट आणि त्या 10 अकाउंटमध्ये टोटल 11,44,046 रुपये आहेत. तरी आमच्या गावातल्या मोहऱ्या निघत नाहीत. आमच्या खंब्यावरचे लाईट बदलतच नाहीत. गेला म्हणजे गेला. आणि प्लस म्हणजे घरपट्टीसाठी दर महिन्याला फिरल्या जाते. यांच्याकडे पाण्यासाठी पैसा नसते. यांना कर वेळेवर पाहिजे, यांना पाण्याचा कर वेळेवर पाहिजे. मग आता जनतेनं शांत का बसायचं? एवढी रक्कम असून बाकीचा विकास तर कुठंच दिसत नाही. आराखडा तयार करून जर तुम्ही विकास कामं करत आहे तर ठीक आहे, तो लोकांना दाखवलाही गेला पाहिजे. मागच्या वेळेस हा केला होता तयार अहवाल, याच्यासाठी आपण एवढा बजेट ठरवलेला होता आणि त्या बजेटमध्ये काम झालं का? झालं तर तेव्हा निधी किती आला होता? मग त्या निधीतून किती वाचला? नेक्स्ट आराखडा कुठला आहे? नेक्स्ट कुठलं कामं करणार आहेत? त्याचा अहवाल तयार केला काय? 20 जानेवारीला सर्वात महत्त्वपूर्ण ग्रामसभा राहणार आहे. जे 5 वर्षाचा आपल्या गावाचा काहीतरी विकास झाला असेल, जे काही झालं असेल 5 वर्ष, कुठले ठराव झाले, कुठले कामं केले, जे काही केलं असेल ते बघण्याचा, खर्च किती झाला, कुठं केला, निधी केव्हा आला, हे सगळं बघण्याचं काम आहे. आता ग्रामसभेमध्ये जेही बसलेले असतील, शिक्षित अशिक्षित, त्यांना सगळ्यांना ग्रामसभेचे प्रत्येक रजिस्टर बघण्याचा अधिकार असतो. तुम्ही त्याच्यामध्ये कामाचे फोटो मागा, सूचना फलक विचारा, तुम्ही हजेरी रजिस्टर बघा, तुम्ही त्याच्यामध्ये ठराव रजिस्टर बघा, ग्रामसभेचे रजिस्टर, घरकुलाची यादी, शौचालयाचं जे काही असेल, अनुदान किती येत असते, काय येत असते, रोजगार हमीबद्दल विचारू शकता. सगळं जे XYZ तुम्हाला जे लागेल, जे शंका असेल ते सगळं ग्रामसेवक आणि सरपंचाला विचारू शकता. आणि जोपर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत ग्रामसभा पुढे जाणार नाही. महत्त्वपूर्ण सांगण्याचं आहे की ग्रामसभेचा कुठलाही टाईम ठरलेला नसतो. 1 तास 1.5 तास नाही. ग्रामसभा म्हणजे जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत ग्रामसभा ही चालू राहते. कामं कुणाला दिले, कोण्या कॉन्ट्रॅक्टदाराला दिले, त्याला एकट्यालाच किती वेळा दिले, त्यालाच का दिले, हे महत्त्वपूर्ण असते. हे पण बघावं लागते. 5 वर्षाचा निधी विचारू शकता, प्रत्येक वर्षाला किती आलं, प्रत्येक वर्षात सर्वात महत्त्वाचं काम कुठलं केलं, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त निधी केला. इतर निधी म्हणूनही असते की जे कुठं गेला ते सगळं विचारू शकता तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचाच राहिला, ग्रामसभेला ग्रामसेवक असायलाच पाहिजे. आवर्जून हे लक्षात ठेवायचं. ग्रामसेवकाशिवाय ग्रामसभा होत नाही. आणि जर 7 दिवसात ते जर पाठपुरावा करत नसतील, येत नसतील, टाळत असतील, तर 7 दिवसामध्ये त्यांनी कधीही ग्रामसभा घ्यावा. आणि जर वरिष्ठ अधिकारी जे BDO साहेब राहतात त्यांनी जर कोणीतरी नियुक्ती केला की ग्रामसभेपुरतं त्यांना ते अधिकार आहेत, तर त्यांनी जो नियुक्ती केला गेला असेल त्यांना आपल्या ग्रामसभेचा सर्व कारभार माहीत असो, काय चाललंय ते माहिती असो, प्रत्येक ग्रामसभेतल्या प्रत्येक व्यक्तीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्या उत्तरानं त्यांचं समाधान व्हावं.